अपक्ष केला की पक्षाकडून अर्ज? मी एवढंच बोलेल की आज पक्षाकडूनच अर्ज दाखल केलेला आहे. पहिली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि यामध्ये निश्चितपणे आम्ही जास्तीत जास्त जागेवरती विजय होऊ एवढ्याच बोलते. कोणत्या प्रभागातून? सरप्राईज कळेल तुम्हाला. कोणत्या पार्टीकडनं केलाय, कुठल्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला? बघा, मी एवढंच आपल्याला सांगणार आहे, आमचे जे उमेदवारी आहे हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडूनच आहे. आम्ही पार्टीची बंडखोर करणारे माणसं नाही आहे, हे तुम्हाला स्पष्ट करतो. आणि जे आमचे पार्टीचे वरिष्ठ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व अजितदादा हे जे वरती ठरवतील महायुतीबद्दल, तेच आम्ही असं खाली फॉलो करणार. आणि फडणवीस साहेबांचं जे आहे ते आम्हाला डिसिजन मान्य असेल. तुमच्या किती कार्यकर्त्यांना आतापर्यंत नॉमिनेशन दाखल केले, जसं तुम्ही आज केलाय म्हणता भाजपकडून, असे किती दाखल झाले? बघा, असं मी कार्यकर्ते नाही बोलणार, मी आमचा मित्र परिवार, माझ्या वडिलांचा, माझा एवढा आमच्या भारतीय जनता पार्टीचा परिवार बोलणार. आमच्या परिवारातून टोटल 600 इच्छुक उमेदवार आहेत. आता फॉर्म तकरीबन मी तुम्हाला हे बोलू शकतो 200 पेक्षा जास्त लोकांचा भरून झाला आहे. परंतु 2 तारखेला किंवा जे काही फॉर्म मागे घ्यायची जी लास्ट डेट आहे तेव्हापर्यंत काही लोकांचे फॉर्म परत मागे येतील. कारण पक्षाच्या तिकीटची संधी एक सगळ्यांना पाहिजे असती, पण सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही. आता वरती युतीचं काय होणार त्यावर पण खूप लोकांचे फॉर्म डिपेंडेंट आहे. एकदा ते क्लिअर झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला मी एक संख्या देणार आणि परत एक आपण प्रेस बाईट सगळे मीडिया बांधवांना देणार. आणि मी फक्त आता एवढंच बोलू इच्छितो की माननीय संगीताताई गोरेंट्याल यांचे कार्यकाळात झालेला जे विकास आहे, जसं स्वच्छतामध्ये मॅडमनी आपला रँक ऑल इंडियावर 22 आणला होता. मराठवाड्यात आपण नंबर 1 वर होतो आणि महाराष्ट्रात नंबर 6 वर होतो. हे असला STP मॅडमच्या काळात झालेला आहे. माझे वडील आदरणीय जलसम्राट कैलासजी गोरेंट्याल यांची जालना जायकवाडी योजना, इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचे माझे आई वडील दोघांची योजना मी आज बोलू शकतो. त्यासोबतच माझे वडिलांनी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, 35 MLDचा एक फिल्टर बेड आणि 15 MLDचा जालन्यात एक फिल्टर बेड, 35 MLDचा शागड आंबड शागड आपला माताचं मंदिर आहे बघा, मत्स्योदरी माता मंदिर, त्याचे मागे. त्यासोबतच 100 कोटीचा एक सोलार ऊर्जा प्रकल्प ते आणलंय आणि जालना मेडिकल कॉलेज. तर अशा डेव्हलपमेंट वर्क्स बघून आणि विशेषकर त्यानंतर आदरणीय श्री रावसाहेब दानवेजी साहेब यांना माझे वडील जालना शहराचे कधी भाग्य विधाते का बोलतात, कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला दानवे साहेबांची मदत होती. त्यासोबतच आपला जे रेल लाईन जे झाला, डबल गेज जे केलंय ते दानवे साहेबांनी केलंय. सिमेंट रस्ते खूप जे जालन्याला जे दिसत आहे ते दानवे साहेब आणि माझे वडीलचे कार्यकाळात झाले. तर आदरणीय दानवे साहेब, आदरणीय कैलासजी गोरेंट्याल साहेब, आदरणीय संगीताताई गोरेंट्यालजी यांच्या कार्यकाळात झालेला जे विकास आहे ते विकासाला बघून आम्ही आज मतदारांपर्यंत चाललोय. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर आमची देवाभाऊची सरकार आणि वरती मोदी साहेबांची सरकार, त्याला बघून आम्हाला मतदान होणार आहे याची मी खात्री. हे शेवटचा प्रश्न, तुम्ही दोघांनी अर्ज दाखल केले की ताईंचा एकट्यांचा अर्ज दाखल? दोघांचं दाखल केलंय आणि उद्या आणखी काही अर्ज दाखल होतील. कालपासून चर्चा सुरू होती तिसरी